25 वर्ष आम्ही संत विचार प्रबोधिनी नावाची दिंडी चालवतो. अजून सुद्धा ती अतिशय सुंदर पद्धतीने चालली आणि जगातून लोक त्या दिंडीमध्ये सहभागी होत असतात. जेव्हा एखाद्या खऱ्या वारकऱ्याला विचारलं की बाबा 18 दिवस तू चालून पंढरपूरला जातो, पांडुरंगाचं दर्शन फक्त 2 सेकंद तुला होतं, आणि त्याला विचारलं की तुला जास्त आनंद कशामध्ये आहे, म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनामध्ये आहे का वारीच्या चालण्यामध्ये आहे, तर 90% वारकरी, म्हणजे निष्ठावान वारकरी तर सांगतोच सांगतो, पण 90% वारकरी काय सांगतात, पांडुरंगाचं दर्शन तर कधी पण होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला 18 दिवस चालण्यामध्ये, 18 दिवस चालण्यामध्ये. का बरं असं होतं? आणि हे खरं आहे, देखणे सरांचंच वाक्य आहे, फार छान आहे. पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय? संस्कृती संवर्धनाविषयी आपण बोलतोय आणि संस्कृती आणि भगवंताचं नातं काय याच्याविषयी सांगतोय म्हणून सांगतो. राहू दे. की पंढरपूरची वारी म्हणजे काय, तर आळंदीवरनं पंढरपूरची वारी निघते. आळंदी हे ज्ञानपीठ आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हासे, ज्ञानियांचा राजा त्या ठिकाणी वास करतो. तिथून ती निघते, पंढरपूरला जाते. महायोगपीठे तटे भीमरथ्या. पांडुरंग जिथे आहे ते योगपीठ आहे, म्हणजे ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती म्हणजे पंढरपूरची वारी आहे का? तर देखणे सर पुढे जाऊन सांगतात, ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती आणि प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची. त्या मंदिराकडे जायचंय आणि मंदिराकडे जाताना सुद्धा ती जी बाई आहे ती काय म्हणते, पंढरपूर परगणा देवाच्या दरवाजाला मोत्याचा पाळणा, हलवा ग सयानो हलवा ग पायानो, परस रामाला मी गुंतिले कामाला. पुढचं महत्वाचं आहे, पंढरपूरच्या शिववरी, पंढरपूरच्या शिववरी, कळस देखिला पिवळा त्यामध्ये माझा सावळा. तिला तर असं वाटतं की पंढरपूरच्या त्या कळसामध्येच माझा भगवंत आहे. मंदिरामध्ये जायचं सुद्धा तिला प्रयत्न करायची इच्छा नाही, पण तरी सुद्धा ही संस्था अनेक वर्ष आपल्या संस्कृतीमध्ये का टिकली आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. आपल्याकडे असं सांगितलंय, ठाईच पैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवा. नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंड, मी माझं नाही सांगत आहे, माऊलींनी सांगितलं, नलगे तीर्थाचे भ्रमण, नलगे दंडन मुंडन, नलगे पंचाग्नी साधन, मग ठाईच पैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवा. खूप सोपं करून ठेवलंय, खूप सोपं साधन. हे का सांगितलंय? हे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा, म्हणजे अनेक लोक ह्याचा विपर्यास करतात म्हणून मुद्दामून सांगतो. अनेक जण माझ्याकडे येतात, म्हणते महाराज आम्हाला सगळं करायचंय, ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायची, पारायण करायची, सगळं करायचे. आमच्या माईने 1000 पारायण केली, सगळं करायचंय. कधी करायचंय? रिटायर्ड झाल्यावर करायचंय. आणि माणूस रिटायर्ड कधी होतो? जेव्हा तो टायर्ड होतो ना, तेव्हा रिटायर्ड होतो. जेव्हा त्याचे हातपाय चालत नाहीत, कानाने ऐकता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, तेव्हा तो रिटायर्ड होतो. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. हे सगळं दिलेलं आहे आपल्याला, पण हे आपण करत नाही. मी मगाशी सांगत होतो की जेव्हा तो वारकऱ्याला आपण म्हणतो की तुला 18 दिवसामध्ये त्याला, म्हणजे प्रेमपीठाची वाटचाल जी मी सांगतोय, त्या प्रेमपीठाच्या वाटचालीमध्ये 18 दिवस जी वाटचाल होते त्याच्यात त्याला आनंद. का बरं आनंद आहे? तर आपली जी संस्कृती आहे ना, ती संस्कृतीच आपल्याला हे शिकवत असते. कशी शिकवत असते? तर भगवंत हा साध्य आहे, बघा, भगवंत हा साध्य, त्याच्यापर्यंत जायचंय. वारी ही साधन आहे आणि वारकरी हे साधन आहे. देहाच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. वारकरी म्हणजे देह, हे साधन आहे. हे साधन जेव्हा वारीची साधना करतं आणि जेव्हा वारीची साधना होते तेव्हा त्याला ते साध्य मिळतं. पण साध्याचा नियमच असा आहे, एकदा का आपल्याला साध्य मिळालं की त्याच्या प्रती असणारी आपली ओढ कमी झालेली असते.
उदाहरण देऊन सांगतो. एखादं लहान मूल आहे, ते लहान मूल 5-6 दिवस आईकडे रडतं, मला हे खेळणं हवं, खेळणं हवं, खेळणं हवं, खेळणं हवं. आई त्याला कुठल्या तरी बाजारातून एक खेळणं घेऊन देते. ते खेळणं ते तासभर खेळतं आणि तासभरानंतर ते खेळणं फेकून देतं. 5 दिवस ज्याच्यासाठी आटापिटा केला ते साध्य मिळालं, पण साध्य मिळाल्यानंतर साध्याची गोडी निघून गेली. हा नियमच आहे. तसं पंढरपूरला गेलं कशासाठी? साध्यासाठी. काय करत गेला? साधना करत गेला. पण पंढरपूरला गेल्यानंतर साध्य मिळालं, 2 मिनिटं का होईना, 2 सेकंद का होईना, पण त्याच ठिकाणी ती गोडी कमी झालेली असते. आणि गोडी कशाची वाढलेली असते? पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दोहारी, पुन्हा पुन्हा वारीला येईल. वारी म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येणं. त्याची इच्छा दर्शन पुन्हा पुन्हा होणं नाही, तर त्याची इच्छा वारी पुन्हा पुन्हा. म्हणजे हे सगळं मी का सांगतोय, तर आपल्याकडे मूर्ती आणि मंदिरात असणारा देव एवढ्या पुरतच आपले विचार सीमित नाहीयेत. आज जेव्हा आपण मंदिरं आणि त्याच्या अनुषंगाने होणारी सांस्कृतिक उलाढाल त्याच्यावरती चिंतन करतो, विवेचन करतो, तेव्हा मंदिराच्या पुढे जाऊन त्याच्याशी निगडीत असणारी संस्कृती आणि ती सुसंस्कृती आपल्या अंतरंगामध्ये इतकी वेधली गेलेली आहे. त्याचमुळे आपला वैदिक सनातन हिंदू धर्म आणि त्याला अनुसरून असणारा महाराष्ट्रातला भागवत संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रतीचं मूल्य धार्मिक विचार करताना देऊन जातो. आपल्याकडे कुठे आताताईपणा नाही. तुला जमेल तसं तू कर, तुला जमेल तेव्हा मंदिरात ये, तुला जमेल त्या मंदिरात जा. आपल्याकडे सगळं शिथिलता आहे. पण कदाचित या शिथिलतेमुळेच मी मगाशी म्हटलं तसं विपर्यास केला गेला आणि मंदिर हे संस्कार केंद्र व्हायला हवी होती. पण दुर्दैवाने काही ठिकाणी मंदिर ही राजकारण्यांचा कट्टा बनली. हेही तितकंच. नियुक्त्या करायच्या, आमदारकी मिळाली नाही, महामंडळे मिळाली नाही, समित्या मिळाल्या नाहीत, मग मंदिरावरती तरी करा. ही अवस्था झाली आहे. याचं कारण असं आहे की जसं आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे काही वर्षांपासून तुम्ही म्हणालात तसं सरकारी धोरणं ही आध्यात्मिक क्षेत्राला चालना देणारी ठरली. म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्रांचं अतिशय भव्य मंदिर अयोध्येमध्ये निर्माण झालं आणि मला आनंद असा आहे की त्या ठिकाणी आमच्या बीबीजीलाच काम मिळालं आणि त्या ठिकाणी माणसं पोचवायचं काम माझ्याकडे होतं. त्यामुळे जेव्हा हे अयोध्येचं राम मंदिर निर्माण झालं तेव्हा प्रत्येक हिंदू माणसाच्या मनातला तो सुप्त आध्यात्मिक भाव पुन्हा एकदा जागृत झालेला आपल्याला